न्याय तो बहुत लेट हो गया ना बेटे, बहुत लेट हो गया। तो कब से आ जाना था, बच्चा बेगुनाह है, मेरा बच्चा बेगुनाह है, ड्यूटी पे था उस दिन। असे खोट्या आरोपांमध्ये आसिफवर खोटा आरोप होता हे आम्हाला सगळ्यांना माहीत होतं, माझ्यावर खोटा आरोप होता हे सगळ्यांना माहीत आहे की आम्ही निर्दोष आहात, आम्ही या दहशतवादी कारवायामध्ये किंवा देशद्रोही कारवायामध्ये संलग्न नाही आहे, आमचा काही रोल नाही आहे, समाजाच्या नजरेतून आमची सुटका झालेली नाही आहे। तब्बल 19 वर्षानंतर मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागलेला आहे। यातून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। जळगाव शहरातील आसिफ खान बशीर खान आरोपी क्रमांक 7 यांची देखील आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। तब्बल 19 वर्षापासून आसिफ खान बशीर खान हे पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये आहेत। 19 वर्षानंतर त्यांचा आता कारागृहातून सुटण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। आपण त्यांच्या परिवारातील सदस्यांशी बातचीत करणार आहोत। सुरुवात करूया आपण त्यांच्या आईपासून की तुमच्या मुलाला तब्बल 19 वर्षानंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली, काय भावना आहेत आपल्या? क्या प्रतिक्रिया है आपकी? मेरा बेटा बेगुनाह, हमने बहुत तकलीफ उठाए। हाँ, मेरे बच्चे छोटे छोटे थे, ये बच्ची 2 साल की थी। हाँ, बहू ने सिलाई करके हमारी परवरिश करी बच्चों के साथ, बहुत तकलीफ उठाए उनका। क्या आपको लगता है कि मतलब आज 19 साल के बाद में आपको न्याय मिल पाया है? न्याय तो बहुत लेट हो गया ना बेटे, बहुत लेट हो गया। तो कब से आ जाना था, बच्चा बेगुनाह है, मेरा बच्चा बेगुनाह है, ड्यूटी पे था उस दिन। ब्लास्ट हुआ तो जब ड्यूटी पे था मेरा बेटा। हाँ, आसिफ फंसाए लोगों ने उनको, बेगुनाह है बच्चा मेरा, बेगुनाह है। आसिफ खान हे शिक्षण त्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं होतं, उच्च शिक्षित होते, एका मोठ्या ख्यातनाम कंपनीत ते नोकरीलाही होते। त्यांची मुलगीही आता वैद्यकीय शिक्षण घेते आहे, BAMSच्या ती 2nd इयरला आहे। आपण तिच्याही भावना जाणून घेऊ। क्या आपकी प्रतिक्रिया है? आपके पिताजी 19 साल के बाद में निर्दोष छूटे हैं। अब्बू की तो बहुत कमी महसूस होती थी और उनका एजुकेशन फील्ड में भी बहुत मतलब बहुत हमको कमी महसूस हुई, फाइनेंशियली उनका बहुत कमी महसूस हुई। तो अभी जैसे जैसे हमने फ़ीस वो भरे, अभी बहुत लेट हो गया, अब्बू हमसे बहुत लेट हो गया इंसाफ मिलने में, लेकिन अभी खुशी है, जो भी है आ गए तो इंशाल्लाह अच्छा ही होगा। क्या मतलब आपने घर में परिवार में किस तरह की तकलीफ सहन की, मतलब पप्पा जब नहीं थे तब? मॉरल सपोर्ट नहीं था अब्बू की तरफ से, अम्मी ही थे जो करते थे, चाचा, अनीस चाचा, दादी, उन लोगों ने बहुत सपोर्ट किया, रिश्तेदारों ने बहुत सपोर्ट किए, लेकिन फिर भी अब्बू की कमी तो महसूस होती है, इमोशनली भी, फाइनेंशियली भी, हर चीज़ में। तर निश्चितच वडिलांची कमतरता क्षणोक्षणी आम्हाला जाणवत होती। वडिलांच्या अभावी आम्ही अनेक दुःख सहन केली परिवारामध्ये, आर्थिक असतील, सामाजिक असतील, या दुःखांनाही आम्ही सामोरं गेलो। आपल्यासोबत आता परवेज खान आहेत। परवेज खान हे स्वतः सिमीच्या प्रकरणामध्ये आरोपी होते, आसिफ खान आणि हे दोघं, या दोघांचीही हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली, परंतु आसिफ खान बशीर खान यांना निर्दोष मुक्त व्हायला थोडा वेळ लागला। आपण त्यांच्याशी संवाद साधू। परत भाई, आसिफ भाई आपके अच्छे दोस्त, आपले चांगले मित्र होते समजा, आपलं निर्दोष सुटलात दोघं जण सिमीच्या प्रकरणातून, आता 19 वर्षानंतर आसिफ भाई निर्दोष सुटले, काय पहिली प्रतिक्रिया आपली? ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि गोष्ट आहे जे 19 वर्षानंतर फार उशीर झाला पण आसिफला न्याय मिळाला। असंच 2006 सालीपासून आम्ही दोघांना अरेस्ट झाली होती। त्यात 13 वर्ष लागले मला हे सिद्ध करायला की आम्ही निर्दोष आहात, आम्ही या दहशतवादी कारवायामध्ये किंवा देशद्रोही कारवायामध्ये संलग्न नाही आहे, आमचा काही रोल नाही आहे। आणि आसिफला त्याच्यानंतर आणखी काही वर्ष लागले, 5 वर्ष जास्त लागले त्याला ते मुंबई लोकल ट्रेन बसमधून सुटायला। हे जे टॅग लागतो देशद्रोहीचा किंवा याचा दहशतवादी कारवायाचा जे टॅग लागतो, ते टॅगसोबत जीणं आणि हे स्वतः ज्याच्यावर ते आरोप लागले त्याच्यासाठी आणि त्याच्या परिवारासाठी एकदम अत्यंत म्हणजे खतरनाक बाब आहे। त्या टॅगसोबत राहणं, त्या टॅगसोबत चालणं फिरणं, लोकांना समोर जाणं, मुलाबाळांवर काय परिणाम होतो, त्यांची मानसिक परिस्थिती काय बनते, हे सर्व घेऊन जाणं। फक्त एक आरोपी जेलमध्ये आहे आणि तो सजा भोगतोय किंवा तो शासन भोगतोय तसं नाही, त्याच्या पूर्ण परिवाराला समाजात राहणं एकदम कठीण जातं, कारण सर्व लोक त्यांना त्याच नजरेने पाहतात। आता तब्बल 20 वर्षापासून आसिफचे घरचे लोक, तब्बल 13 वर्ष माझे घरचे लोक हे त्याच टॅग दहशतवादाचा आणि दहशतगर्दीचा टॅग लावून ते जगले। हे सर्वात म्हणजे निंदनीय बाब आहे। असे खोट्या आरोपांमध्ये आसिफवर खोटा आरोप होता हे आम्हाला सगळ्यांना माहीत होतं, माझ्यावर खोटा आरोप होता हे सगळ्यांना माहीत आहे, पण त्याला खूप उशीर झाला याची आम्हाला ते थोडी खंत आहे।
पण आसिफ 20 वर्षानंतर घरात येत आहे, तो निर्दोष सुटला. कोर्टावर आम्हाला ठाम विश्वास होता की न्याय मिळेल, पण थोडा उशीर झाला. न्याय मिळाला, कोर्टाने न्याय दिला अखेर. आम्हाला याची खुशी आहे, आम्हाला याचा खूप आनंद आहे. आम्हाला त्याच्या सहपरिवाराला, सर्व परिवारांना, सगळ्यांना अत्यंत आनंद झाला. आम्हाला आता आशा आहे की आज नाही तो उद्या ते लवकरात लवकर घरी यावं. आम्हाला त्याच्या घरच्या लोकांची त्याची भेट व्हावी, मुलाबाळांची त्याची भेट व्हावी, आमच्याची त्याची भेट व्हावी अशी आमची इच्छा आहे. आपण स्वतःही एक दहशतवाद्याचा शिक्का आपल्यावर होता बरेच वर्ष, आपण त्याच्यातून निर्दोष सुटलात. त्याच्यानंतर आता आसिफ खान यांची निर्दोष मुक्तता होते. न्यायालयाने निर्णय दिला, परंतु आपण ज्याला म्हणतो सामाजिक न्याय, तो आपल्याला मिळाला आहे का? सामाजिक न्याय आत्तापर्यंत आम्हाला मिळालेला नाही आहे. कारण आम्ही जिकडे पण वावरतो आहे तिकडे लोक त्याच नजरेने आम्हाला पाहत आहे की यांच्यावर चिमीचा किंवा दहशतवादाचा केस होता, मग तुमचा केस काय झाला, आता तुम्ही निर्दोष बरी झाले का, कोर्टाने काय फैसला दिला, हे लोक विचारतात. आतापर्यंत लोक विचारतात. 5 वर्ष झाले मला बाहेर येऊन, पण आतापर्यंत लोक विचारतात की तुम्हाला तुमच्यावर केस होता, काय झाला त्या केसच्या, म्हणजे तुम्हाला आता काही तुम्हाला टेन्शन नाही ना, कोर्टाचा काही भानगडी नाही ना, असे लोक विचारतात. म्हणजे आताही तुम्हाला नोकरी मिळवताना किंवा रोजगार मिळवताना अडचणींना सामोरं जावं लागतं? हो, समोर जावं लागतं. म्हणजे आम्ही जर दुसऱ्याला जे आमचे नजीकचे लोक आहेत त्यांच्याकडे बी गेले तर ते पहिले त्यांचं हेच विषय असतो का हा जेल भोगून आलेला माणूस आहे, म्हणजे त्याची नजरेतून आम्ही आता म्हणजे समाजाच्या नजरेतून आमची सुटका झालेली नाही आहे, ती पण आता आम्ही बघतो आहे. माझा आणि आसिफचा जे जळगाव सिमीचा जे डिसिजन आला होता ते सर्वात चांगलं डिसिजन आहे. त्याच्यामध्ये लिहिलं होतं जे साहेबांनी की केस ऑफ नो एव्हिडन्स, या केसमध्ये पुरावेच नाहीत आहेत. केस ऑफ नो एव्हिडन्स, बिना पुराव्याचा हा केस आमच्यावर होता, पण तरीही 13 वर्ष आम्हाला ते भोगावं लागलं. 13 वर्ष आम्ही त्या टॅगसोबत जगले. आसिफही त्यामधून निर्दोष सुटला. आम्हाला आशा होती की कोर्ट आम्हाला जरूर नक्की आसिफला पण या दुसऱ्या केसमध्ये न्याय मिळेल, आणि तो न्याय मिळाला. थोडा उशीर झाला याची खंत आहे, पण न्याय मिळाला हे आमच्यासाठी एकदम अत्यंत आनंदाची बाब आहे. न्याय उशिरा मिळाला, पण मिळालेल्या न्यायावरही आम्ही आनंदी आहोत. आपण आसिफ खान बशीर खान यांचे जे बंधू आहेत त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत. 19 वर्षानंतर तब्बल आता आसिफ खान यांची कारागृहातून मुक्तता होण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. ते लवकरच आता कारागृहातून सुटतील. काय पहिली प्रतिक्रिया? मैं सबसे पहले अल्लाह ताला का शुक्रिया अदा करता हूँ कि उसने हमें इंसाफ में दिया है. और आसिफ खान बशीर खान जिनके ऊपर टोटल 4 केसेस थी, 2 जलगांव की, 1 मालेगांव की और 1 ट्रेन ब्रास की. आसिफ खान यहाँ पर 97 में यहाँ पर जॉब करते थे. उसके बाद में वो लोखंडवाला कॉम्प्लेक्स कंस्ट्रक्शन में वहाँ पर जॉब करते थे. हमने कोर्ट में जो एविडेंस पेश दिया है, कोर्ट ने हमें वो हमारे जो एविडेंस है उसको पूरा एक्सेप्ट किया है. उनके फ़ोन रिकॉर्ड, कॉल रिकॉर्ड, जहाँ पर उस वक्त ब्लास्ट हुए थे अंधेरी से लेके विरार तक के, उस वक्त वो जॉब पर थे. और उसके बाद हमने ये सब कोर्ट में दिया है TDR वगैरह करके, और जज साहब ने हमारे ये सब एविडेंस को वहाँ पर उन्होंने कबूल किया, और उसके बाद हमको यहाँ पर रिहाई नसीब हुई. 19 वर्षामध्ये एक भाऊ म्हणून त्यांची उणीव तुम्हाला कशा प्रकारे भासली करा? मेरा जो था बड़ा भाई था, मेरे को छोटा भाई समझते थे यहाँ पर इसके लिए. और आसिफ खान को बहुत ज़्यादा देर हो गई है रिहाई के लिए. और हमारे सबसे पहले में जमीयतुल उलमा लीगल फिट का जिन्होंने वहाँ पर हमारे लिए वकील खड़ा किए, हमारे लिए पूरे उन्होंने एक चीज़ को उन्होंने वहाँ पर दीन और जान से मेहनत करके एक एविडेंस पेश करके उन्होंने हमको कोर्ट से बाइज्जत बरी कराई. निश्चितच न्यायालयाने आसिफ खान बशीर खान यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांच्या परिवाराने आनंद व्यक्त केलेला आहे. माझा मुलगा निर्दोष होता, त्याला फसवलं गेलं होतं असं त्यांच्या मातोश्रींचं म्हणणं आहे. तर त्यांच्यासोबत जे जेलमध्ये होते परवेज खान यांचंही असं म्हणणं आहे की आम्हाला या संपूर्ण खटल्यामध्ये, या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवलं गेलं होतं, आणि आज उशिरा का असेना आम्हाला न्याय मिळालेला आहे. परंतु कोर्टाने जरी न्याय दिला असला तरी सामाजिक न्याय जो आम्हाला हवा होता, जो मिळायला हवा होता, जो मान मिळायला पाहिजे होता निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, तो अद्याप मिळालेला नाही आहे, आणि त्याचं दुःख आम्हाला कायम राहील असं देखील त्यांचं म्हणणं आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.